सर मला एकंदरीत सांगा की एक शेवटचा अगदी प्रश्न की आता युती म्हणून तुम्ही लढत नाहीयेत पुण्यात किंवा त्याची शक्यता सुद्धा आता मावळले जमा येते, तर याचा कुठेतरी इंटरनल तुम्हाला म्हणजे भाजप आणि तुम्ही उमेदवार म्हणून तुम्हाला तोटा होईल? तसं वाटत नाही मला, कारण की प्रत्येक निवडणुकीचा एक वेगळा क्रायटेरिया असतो. लोकसभेला वेगळा क्रायटेरिया, विधानसभेला वेगळा क्रायटेरिया, स्थानिक स्वराज्य संस्थेला एक वेगळा क्रायटेरिया असतो. केंद्रामध्ये मोदी सरकार त्या ठिकाणी आलं, राज्यामध्ये आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक युती सरकार, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे हे एकत्र येऊन एक चांगलं सरकार त्या ठिकाणी केलं. त्यावेळेस एक पद्धत वेगळी होती, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना जे प्रत्येकाला न्याय मिळेल अशा पद्धतीने प्रत्येक पक्ष हा निर्णय घेत असतो. आता काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी नाही आली, काही ठिकाणी मीटिंग चालू होत्या परंतु त्या फिसकटल्या, बोलण्या चालू होत्या फिसकटल्या, आणि आजच्या दिवसात सगळं अचानक घडलं की आम्हाला युती होणार असं वाटलं होतं, परंतु अचानक ते बिघडलं. आता भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी म्हणजे आमच्या वानवणी प्रभागाचं फक्त बोलतो, कारण पुणे शहरात बोलण्याचं म्हणजे मी बोलू शकत नाही. आमच्या प्रभागामध्ये आता तर आम्ही सगळे वेगवेगळे लढतो आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आहे आणि आमचे मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे लाडकी बहीण योजना या पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये राबवली आणि प्रत्येक बहिणीची काळजी असावी म्हणून त्या ठिकाणी त्यांना एक काही आम्ही पैसे त्या ठिकाणी देत होतो. आज दिवाळीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रत्येक महिलांनी एक आपले दिवाळी सण साजरा केला आणि कंटिन्यू ज्यांना आधार नाही आहे त्यांचा आधार आमचे देवभाऊ झाले. आता त्याच बहिणी जसं देवभाऊंनी त्यांना आधार दिला तसे त्याच बहिणी आम्हाला आधार देतील याची आम्हाला गॅरंटी आहे. तर आपण पाहिलं तर हे होते धनराज घोगरे, जे माजी नगरसेवक होते आणि ते आता ह्या प्रभागातून प्रभाग क्रमांक 18 मधून हे नगरसेवक म्हणून भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर तुम्हाला शुभेच्छा निवडणुकीसाठी. आणि अशाच आपण अजून देखील प्रभागातून ह्या प्रकारचे रिपोर्ट आपण पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक.